शाळेतून आला आणि झोपला. त्याला झोप कंट्रोलच होत नव्हती. बसल्या बसल्या झोपी गेला. जेवण केलं आणि झोपला. म्हटलं आता काही त्याला झोपवणार नाही. आणि आज पुन्हा करत आहे गाजरचा हलवा. आणि मी आता स्वयंपाक करून घेते. आता तो उठणारच नाही लवकर. आता उठणार नाही लवकर आणि रात्री झोपणार नाही लवकर. रात्री उशिरा झोपणार आणि सकाळी उशिरा उठणार. सकाळी उशिरा उठला म्हणजे शाळेमध्ये उशीर होणार, असं होतं. म्हणून मी त्याला संध्याकाळी शाळेतून आल्यावर झोपू देत नाही. पण तो दमलेला असतो, काय करणार आहे. आता मी त्याला भरपूर खेळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला इतकी झोप येते, कंट्रोलच नाही झाली आणि झोपी गेला तो. त्याला आवाज वगैरे एवढा असतानाही झोपी गेला. ठीक आहे, मी करून घेते स्वयंपाक. स्मितच्या पप्पांना आहे आज उपवास. आणि वरण भात, भाजी पोळी, गाजरचा हलवा असं स्वयंपाक करते. खाली आता इतकी मुलं खेळायला आले, त्याला गंमत बघण्यासाठी वगैरे गॅलरीतनं. आणि तो झोपलाय. आणि संध्याकाळच्या वेळेला जे बाहेरचे कपडे धुणं सकाळी धुवून वाळत घातलेले होते, तर त्यांच्या घड्या घालून घेते आहे. आणूनच ठेवलेलं होतं खुर्चीवर. बऱ्याचदा असंच होतं की अवघड कामं केली जातात आणि सोपं काम असतं घड्या घालून ठेवणं. किंवा बघा, भांडी आपण जेव्हा घासून ठेवतो पाटीमध्ये, तर ते पण सुकल्यानंतर ते पण लावायचे. सोपे सोपे कामं करायची राहून जातात आणि त्याचा कंटाळा येतो. तर असं होत असतं नेहमी. तर बघा, इथे मी श्रावणी घेवड्याची भाजी केलेली आहे. बारीक बारीक कट केलेलं होतं आणि त्याची खूप छान लागते अशी भाजी. मी स्मितच्या पप्पांना आवडते आणि बऱ्याचदा संध्याकाळच्या वेळेला करत असते. आणि इतकीच भाजी लागते. क्वांटिटी बघत असाल तुम्ही, थोडी आहे. तर वरण भात, गाजरचा हलवा पण अजून शिजतच आहे. बराच वेळ लागतो. त्यानंतर म्हणजे सगळं मी घातलेलं होतं आणि फक्त खवा घालायचा बाकी होता. त्याच्यामुळे मग मी गॅस बंद करून ठेवलेला होता. आणि स्मितचे पप्पा आल्यानंतर खवा आणलं आणि त्यानंतर आता मी पुन्हा खवा घालून छान परतून शिजवून घेते. तर दूध पण आणलेलं आहे, कारण दूध होतं तेवढं मी आता गाजरच्या हलव्याला मी वापरलेलं होतं. आणि आत्ता ऑफिसून आल्यानंतर स्मितच्या पप्पांना चहा लागतो, तर त्या चहाला पण लागणार होतं दूध. आणि त्यानंतर सकाळी दूध उशिरा येतं, तोपर्यंत चहा पाणी होऊन जातं. स्मितच्या पप्पा ऑफिसला जातात, तर त्यानंतर दूध येतं. म्हणून मग सकाळच्या चहासाठी पण दूध आदल्या दिवसाचंच उरलेलं पाहिजे असतं. तर म्हणून मग ते आणून ठेवावं लागतं जर वापरलं तर. इथे मी अर्धा खवा उरलेला आहे. स्मितच्या पप्पांनी एक्स्ट्राच आणता प्रत्येक वेळेला, बघत असाल तुम्ही. तर आता ह्या खव्याचे करायचे आहे पेढे. याच्यामध्ये आपल्या चवीनुसार साखर किती गोड पाहिजे त्या प्रमाणात, मी आता सवय झालेली आहे त्या अंदाजानुसार साखर टाकून घेते. आणि साखर टाकल्यानंतर असंही खूप जास्त पातळ होईल आणि मग नंतर आपोआप थोड्या वेळानंतर थोडंसं घट्ट होईल. मी त्याच्यामध्ये वेलची पूड घातलेली आहे, त्याच्यामुळे एकदम सेम पेढ्यांसारखंच लागतं जसे आपण बाजारातून आणतो. पण आता घरी बनवले तर ते त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची भेसळ नाही, हे प्युअर आपले खव्याचेच बनतात. स्मितचे पप्पा आले आणि गेले पुन्हा बाहेर, कारण त्यांना काम होतं. त्याच्यामुळे आता त्यांना यायला उशीर होईल. स्मितचं जेवण झालं आणि बाहेर गेला गॅलरीमध्ये. असला झोपेतनं आत्ताच उठला आणि उठल्या उठल्या त्याला जेवायला पाहिजे होतं. काय रे बाळा? हां, तर आता त्यांना यायला उशीर होणार आहे आज. ते घरी पण आज उशिराच आले ऑफिसहून. चहा पाणी घेतला आणि पुन्हा गेले आता मी. आणि जेवण करून घ्यायला सांगितलं मला. बघते आता मी थोडा वेळ थांबते, जेवते. आणि भरपूर उशीर झाला आहे, कारण आता त्यांनी खवा आणला उशिरा. आणि मग आता मी गाजरचा हलवा जो बनवला होता, फक्त खवा घालायचा बाकी होता, मग तो खवा घातला आणि पुन्हा व्यवस्थित परतून घेतला. काय रे बेटा? पिल्लू काय म्हणते माझं? काय? अंधार आहे, अंधार.
काय कुणीच नाही आहे बघ, सगळे गेले. ए चल, बाहेर कुणीच नाही आहे. बाहेर कुणीच नाही आहे. चला आता मी थोड्या वेळाने जेवण करून घेते. वरण भात, घेवड्याच्या श्रावणी घेवड्याची सुकी भाजी, गाजरचा हलवा, चपाती, पोळी. आणि स्मितला आता गाजरचा हलवा खायचा आहे. हो देणार बाळा, देणार. हां, स्मितला खूप आवडतं बरं का. हे बघा, अशा प्रकारे जो खव्यामध्ये मी साखर वगैरे टाकून केलं होतं, तर थंड झाल्यानंतर असं घट्ट होतं. तर मग मी त्याचे पेढ्यांचा आकार देत होते. पण अजून थोडंसं गरम होतं, तर मी अजून थंड होण्यासाठी ठेवलेलं. मग नंतर त्याचे पेढे बनवून घेते. हे बघा, खव्यापासून मी हे पेढे बनवले. मला इतका शेप नाही देता आला. मी फक्त हाताने गोल गोल केले मी, आणि फक्त थोडं प्रेस केलं. आणि हे होते आधी विकत आणलेले. हे साच्यामध्ये बनवत असेल कदाचित, काय माहीत नाही. पण तसेच पेढे बनतात, काहीच फरक नाही खव्याचे. सेम एकदम खाण्यासाठी पण. तर असं आहे. डब्बा होता माझ्याकडे, मी त्यामध्येच ठेवले.